नमस्कार, मी असिस्टंट प्रोफेसर जया कावळे GS कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धाच्या ई-लर्निंग प्लॅटफॉर्मवर आपणा सर्वांचे स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला बीकॉम फायनल इयर मराठी मीडियमचा कॉस्ट अकाउंटिंगचा लेक्चर कॉस्ट अकाउंटिंगचे युनिट नंबर 3 प्रोसेस अकाउंटचे आपले जवळपास 2 ते 3 प्रॉब्लेम झालेले आहे आणि आज आपण एक नवीन प्रॉब्लेम घेऊन आलेलो आहोत, ज्यामध्ये जसं फर्स्ट लेक्चरपासून मी तुम्हाला बेसिक प्रॉब्लेम पहिला सांगितलं, त्यानंतर दुसऱ्या प्रॉब्लेममध्ये आपण हळूहळू नॉर्मल लॉस ॲबनॉर्मल लॉस आणत गेलो। या प्रॉब्लेममध्ये त्यानंतरच्या थर्ड प्रॉब्लेममध्ये आपण ओपनिंग स्टॉक क्लोजिंग स्टॉकचं बॅलन्सिंग केलं होतं। यानंतर आपला हा आहे प्रॉब्लेम नंबर 4। यामध्ये आपण जे फर्स्ट प्रोसेसमध्ये जे फायनल प्रोडक्शन मिळेल ते फायनल प्रोडक्शन, आता जसं मागच्या 3 प्रॉब्लेममध्ये आपण जे प्रोडक्शन फर्स्ट प्रोसेसमध्ये झालेलं आहे ते डायरेक्टली आपण सेकंड प्रोसेसला ट्रान्सफर केलं आणि सेकंड प्रोसेसमधलं जे लास्ट प्रोडक्शन आपलं तयार झालेलं आहे ते आपण थर्ड प्रोसेसला ट्रान्सफर केलं। मात्र या प्रॉब्लेममध्ये आपल्याला जे प्रोडक्शन आहे ते प्रोडक्शन 2 पद्धतीने 2 ठिकाणी ट्रान्सफर करायचं आहे। एक म्हणजे जसं फर्स्ट प्रोसेसमध्ये जे प्रोडक्शन झालेलं असेल त्याचा काही पार्ट हा सेकंड प्रोसेसला ट्रान्सफर होईल, तर काही पार्ट हा गोडाऊनला ट्रान्सफर होईल। सेम त्याच पद्धतीने प्रोसेस बी मधलं किंवा दुसऱ्या प्रोसेस मधलं सुद्धा जे प्रोडक्शन आहे त्याचा सुद्धा काही पार्ट हा प्रोसेस सी ला ट्रान्सफर होईल आणि काही पार्ट जो आहे तो गोडाऊनला ट्रान्सफर होईल। आणि प्रोसेस नंबर सी मध्ये इथे तर नेक्स्ट प्रोसेसला ट्रान्सफर होण्याचा प्रश्नच येत नाही, त्यामुळे इथलं जे लास्ट प्रोडक्शन आहे ते डायरेक्टली गोडाऊनला ट्रान्सफर होईल। अशा पद्धतीने दिलेल्या माहितीवरून आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे। क्वेश्चन मध्ये बघून घेऊया आपल्याला काय दिलेलं आहे। क्वेश्चनची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असेल, डिस्क्रिप्शन बॉक्समधनं लिंक ओपन करून प्रॉब्लेम लिहून घ्यायचा आणि सोल्युशनसाठी व्हिडिओ कंटिन्यू बघायचा आहे। क्वेश्चन बघा काय म्हणतो आहे, लोधी लिमिटेड मॅन्युफॅक्चर्स अ स्टँडर्ड प्रोडक्ट, द प्रोडक्ट पासेस थ्रू 3 प्रोसेस। प्रोडक्ट 3 प्रोसेस मधून पास होणार आहे, A, B अँड C। A, B अँड C ही प्रोसेसची नाव आहे। जी नावे आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेली असतील त्याच नावाने आपल्याला प्रोसेस अकाउंट तयार करायचे आहे। फॉलोइंग इन्फॉर्मेशन फॉर द फर्स्ट 6 मंथ्स ऑफ द इयर 1997 इज अवेलेबल, म्हणजे 1997च्या वर्षापैकी 6 महिन्याची इन्फॉर्मेशन आपल्याला खालीलप्रमाणे दिलेली आहे। त्या माहितीवरून आपल्याला प्रोसेस अकाउंट तयार करायचे आहे। इन्फॉर्मेशन प्रोसेस A, B आणि C तिन्हीची आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहे, बघून घेऊया। मटेरियल इंट्रोड्यूस, आता मटेरियल किती इंट्रोड्यूस केलेलं आहे हे सांगितलेलं आहे। प्रोसेस A मध्ये आहे 1200 क्विंटल्स, प्रोसेस B मध्ये आहे 216 क्विंटल्स आणि प्रोसेस सी मध्ये 115 क्विंटल्स। अशा पद्धतीचं प्रोसेसमध्ये मटेरियल इंट्रोड्यूस केलेलं आहे आणि त्याची प्राइस काय आहे तर पर क्विंटल रेट आपल्याला दिलेला आहे, म्हणजे आपल्याला अमाऊंट मध्ये मटेरियलची जी अमाऊंट आहे ती काढता येईल आहे। देन त्यानंतर वेजेस दिलेला आहे, वेजेस नंतर अदर एक्सपेन्सेस, त्यानंतर नॉर्मल लॉस इन इनपुट, म्हणजे इनपुट वर किती नॉर्मल लॉस झालेला आहे सांगितलेलं आहे। त्यानंतर पर क्विंटल सेलिंग प्राइस ऑफ नॉर्मल लॉस, म्हणजे जो नॉर्मल लॉस झालेला असेल त्याचे जे स्क्रॅप असेल ते स्क्रॅप विकल्यानंतर आपल्याला सेलिंग प्राइस मिळालेली आहे, उत्पन्न असेल आपलं ते, आणि ते पर युनिट पर क्विंटल आपल्याला सेलिंग प्राइस दिलेली आहे, म्हणजे नॉर्मल लॉसची जी अमाऊंट आहे ती आपण स्क्रॅपची अमाऊंट काढू शकतो इथे। त्यानंतर फिनिश्ड प्रोडक्ट जे राहिलं आहे प्रोसेस ए चं, आता ते बघा काही ट्रान्सफर टू नेक्स्ट प्रोसेस आहे तर काही पार्ट आहे ट्रान्सफर टू गोडाऊन। तर त्यामध्ये फर्स्ट प्रोसेस मधला 2/3 पार्ट हा नेक्स्ट प्रोसेसला जाईल, त्यानंतर 1/3 पार्ट हा गोडाऊनला जाईल। सेकंड प्रोसेस मध्ये 1 म्हणजे हाफ केलेला आहे, हाफ पार्ट हा प्रोसेस सी मध्ये जाईल आणि जो हाफ पार्ट आहे तो गोडाऊनला जाईल आणि थर्ड मध्ये तर प्रश्नच येत नाही, पूर्ण गोडाऊनला जाईल। अशा पद्धतीने दिलेल्या माहितीवरून प्रिपेअर प्रोसेस अकाउंट्स इन दी बुक्स ऑफ लोधी लिमिटेड, लोधी लिमिटेडच्या बुक्समध्ये आपल्याला प्रोसेस अकाउंट तयार करायचे आहे। क्वेश्चन समजला। आता आन्सरला सुरुवात करत असताना क्वेश्चन मध्ये प्रोसेस अकाउंट विचारलेले आहे। प्रोसेस अकाउंट आपण तयार केलेले आहे 3 प्रोसेस अकाउंट, प्रोसेस ए, प्रोसेस बी आणि प्रोसेस सी। आता दिलेल्या माहितीनुसार 1 बाय 1 तिन्ही प्रोसेस मध्ये आपण सगळ्या अमाउंट पुट करूया। सर्वात आधी मटेरियल इंट्रोड्यूस दिलेले आहे,
प्रोसेस ए मध्ये मटेरियल इंट्रोड्यूस किती दिलेला आहे 1200 क्विंटल्स मध्ये दिलेला आहे 1200 क्विंटल्स ॲट दी रेट पर क्विंटल रेट ऑफ मटेरियल आहे ₹400. तर या ठिकाणी आपण लिहू शकतो ॲट दी रेट ₹400 पर क्विंटल, ॲट दी रेट ₹400 पर क्विंटल्स. तर या ठिकाणी 1200 म्हणजे 1200 मल्टिप्लाय बाय 400 जर आपण केलं तर आपल्याला मटेरियलची जी प्राइस आहे ती मटेरियलची प्राइस मिळेल. तर या ठिकाणी 1200 मल्टिप्लाय बाय 4 जर केलं तर आपल्याला 4,80,000 मटेरियलची प्राइस मिळेल. 4,80,000. ठीक आहे. त्यानंतर प्रोसेस बी मध्ये सुद्धा आपण मटेरियल लिहू, पण त्याआधी या ठिकाणी जागा सोडायची आहे कारण फर्स्ट प्रोसेस मधलं जे ट्रान्सफर होणारा मटेरियल आहे ते प्रोसेस बी मध्ये येईल. त्यामुळे इथे जागा ठेवली आपण आणि त्यानंतर लिहिलं आपण मटेरियल इंट्रोड्यूस किती आहे 216 क्विंटल्स ॲट दी रेट रुपीज किंवा ॲट दी रेट ₹500 किंवा ₹500 पर क्विंटल, ₹500 पर क्विंटल्स. 216 मल्टिप्लाय बाय 500 केलं तर आपल्याला या ठिकाणी मटेरियलची प्राइस मिळेल 1,08,000. जवळ कॅल्क्युलेटर ठेवून आपल्याला या अमाऊंट काढायची आहे. सेम त्याच पद्धतीने प्रोसेस सी मध्ये सुद्धा लिहूया आपण. यामध्येही नेक्स्ट प्रोसेसमधून जे प्रिव्हियस प्रोसेस आहे त्यामधून आलेल्या मटेरियलसाठी जागा ठेवली आहे आणि यानंतर लिहिलं आहे मटेरियल इंट्रोड्यूस प्रोसेस सी मध्ये आहे 115 युनिट्स ₹600 पर क्विंटल्स. 115 क्विंटल्स मटेरियल इंट्रोड्यूस केलेलं आहे आणि पर क्विंटल त्याची अमाऊंट आहे ₹600. 115 मल्टिप्लाय बाय 600 जर आपण केलं तर आपल्याला प्रोसेस सी मध्ये जी प्राइस मिळेल, प्रोसेस सी मध्ये प्राइस मिळाली आहे ₹69,000. त्यानंतर प्रोसेस ए मध्ये 4,80,000. प्रोसेस बी मध्ये आपल्याला प्राइस मिळेल 1,08,000 घेतला आहे आपण आणि प्रोसेस सी मध्ये 69,000. ठीक आहे. त्यानंतर वेजेस दिलेला आहे, वेजेस लिहून घेऊया आपण प्रोसेस ए, बी आणि सी मध्ये. तर प्रोसेस ए मध्ये वेजेस दिलेला आहे, प्रोसेस ए मध्ये वेजेस आहे 1,03,000. त्यानंतर प्रोसेस बी मध्ये बघा 44,200 वेजेस, 44,200. त्यानंतर प्रोसेस सी मध्ये बघा वेजेस, प्रोसेस सी मध्ये वेजेस दिलेला आहे 12,840. 12,840. त्यानंतर अदर एक्सपेन्सेस दिलेला आहे. तर अदर एक्सपेन्सेस बघूया किती आहे. प्रोसेस ए मध्ये अदर एक्सपेन्सेस आपल्याला दिलेला आहे 42,200. देन त्यानंतर प्रोसेस बी मध्ये अदर एक्सपेन्सेस, प्रोसेस बी मध्ये बघा अदर एक्सपेन्सेस आहे 37,400. त्यानंतर प्रोसेस सी मध्ये 8,600. प्रोसेस सी मध्ये आहे अदर एक्सपेन्सेस 8,600. अशा पद्धतीने जे क्वेश्चन्स मध्ये आपल्याला
एक्सपेन्सेस दिलेले होते ते सर्व एक्सपेन्सेस आपण घेतलेले आहे. डेबिट साईडला येणारे एक्सपेन्सेस सर्व झाले आहे आपले. आता जे क्रेडिट साईडला आपला नॉर्मल लॉस आपण घेत असतो त्या नॉर्मल लॉसचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. तत्पूर्वी आता यामध्ये जे नॉर्मल लॉसचं कॅल्क्युलेशन आपण करत असतो ते युनिट किंवा मटेरियल इंट्रोड्यूसवर असतं. त्यामुळे प्रत्येक पर्टिक्युलर त्या प्रोसेसमध्ये किती मटेरियल इंट्रोड्यूस झालेले आहे यावरून आपण नॉर्मल लॉस घेत असतो. आता जोपर्यंत आपण प्रोसेस एचं बॅलन्सिंग करत नाही तोपर्यंत आपल्याला प्रोसेस ए मधलं फायनल प्रोडक्ट मिळणार नाही आणि जोपर्यंत आपल्याला प्रोसेस एचं फायनल प्रोडक्ट मिळत नाही तोपर्यंत आपण सेकंड प्रोसेसमधल्या नॉर्मल लॉसचं कॅल्क्युलेशन करू शकत नाही. त्याचबरोबर प्रोसेस सी मधल्या नॉर्मल लॉसचं सुद्धा कॅल्क्युलेशन करू शकत नाही, कारण आपल्याला जे टोटल मटेरियल इंट्रोड्यूस लागतं यामध्ये मटेरियल आपण इंट्रोड्यूस केलेलं आणि प्रोसेस ए मधनं आलेलं मटेरियल याच्या कॉम्बिनेशन वरून आपण नॉर्मल लॉस घेत असतो. अगदी सेम प्रोसेस सी मध्ये सुद्धा तशाच पद्धतीने असते. त्यामुळे आता ही जी प्रक्रिया होती ही आपण तिन्ही प्रोसेसमध्ये सारखी केली किंवा सोबत केली, परंतु आता यानंतर आपल्याला सर्वात आधी प्रोसेस ए अकाउंट क्लोज करायचं, नंतर बी कडे जाऊ आणि नंतर मग सी प्रोसेस अकाउंट आपण क्लोज करूया. तर यामध्ये सर्वात आधी प्रोसेस ए अकाउंट मध्ये मटेरियल इंट्रोड्यूस आहे टोटल 1200. आता आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे नॉर्मल लॉस. तर नॉर्मल लॉस किती राहील, तर नॉर्मल लॉस या ठिकाणी नॉर्मल लॉस क्रेडिट साईडला येत असतो की नॉर्मली या प्रोसेसमध्ये फर्स्ट प्रोसेस ए मध्ये एवढा लॉस होतो. तर किती लॉस होतो, 2%. म्हणजे जेवढा मटेरियल आपण प्रोसेस ए मध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे त्याच्या 2% नॉर्मल लॉस हा प्रोसेस ए मध्ये होत असतो. तर आता 1200 चे 2% करा. 1200 चे 2% केल्यानंतर आपल्याला मिळेल 1% होईल 12 आणि 2% 24. आता याचं जे व्हॅल्युएशन आहे म्हणजे जे स्क्रॅप निघालेला आहे किंवा जो लॉस झालेला आहे तो लॉस म्हणजे तो लॉस आपण सेल्स केलेला आहे, त्याचं सोल्ड केलेला आहे. तर या ठिकाणी त्याची जी व्हॅल्यू आहे ₹80 पर क्विंटल होतं. म्हणजे पर क्विंटल 80 रुपीज पर क्विंटलच्या हिशोबाने किंवा भावाने तो जो स्क्रॅप आहे नॉर्मल लॉसचा तो नॉर्मल लॉसचा स्क्रॅप विकल्या गेलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी ₹80 पर क्विंटल सेलिंग प्राइस दिलेली होती. त्याच्यामुळे 24 मल्टिप्लाय बाय 80 जर आपण केलं तर आपल्याला नॉर्मल लॉसची व्हॅल्यू या ठिकाणी मिळेल 1920. फर्स्ट प्रोसेस मधलं सगळे एक्सपेन्सेस झाले. त्यानंतर फर्स्ट प्रोसेसचं बॅलन्सिंग आपण करू. फर्स्ट प्रोसेसचं प्रोसेस एचं बॅलन्सिंग केल्यानंतर आपल्याला जे फायनल प्रोडक्शन मिळेल ते फायनल प्रोडक्शन आपल्याला या ठिकाणी येईल. पहिले प्रोडक्शन. आता या प्रोडक्शन पैकी काही पार्ट आपल्याला प्रोसेस बी ला ट्रान्सफर करायचा आहे तर काही पार्ट आपल्याला गोडाऊनला ट्रान्सफर करायचा आहे. आता बघूया या फर्स्ट प्रोसेसमध्ये प्रोसेस ए मध्ये टोटल किती प्रोडक्शन आपलं झालेलं आहे. प्रोडक्शन काढत असताना क्विंटल्सची म्हणजे किती क्विंटल्स आपण इंट्रोड्यूस केले याची टोटल जर आपण करतो आहे बेरीज आपण करतो आहे तर 1200 मधनं जर आपण 24 जर लेस केलं तर 24 लेस केल्यानंतर आपल्याला अमाऊंट मिळेल 1200 मधनं 24 लेस करा आपल्याला अमाऊंट मिळेल 1776. तर या 1776 चे आपल्याला किती पार्ट करावे लागेल, 3 पार्ट. कारण जे फिनिश प्रोडक्ट आहे प्रोसेस ए मधलं ते 2/3 जे आहे ते नेक्स्ट प्रोसेसला ट्रान्सफर होणार आहे. म्हणजे ट्रान्सफर टू प्रोसेस बी अकाउंट किंवा ट्रान्सफर टू प्रोसेस बी अकाउंट आणि जे बाकी उरलेलं जे 1/3 आहे ते ट्रान्सफर टू गोडाऊन किंवा या ठिकाणी आपण याला ट्रान्सफर टू गोडाऊन असं लिहू शकतो. ट्रान्सफर टू गोडाऊन 2/3 जाईल आहे प्रोसेस बी ला आणि 1/3 गोडाऊनला जाईल. आता जे टोटल आपलं झालेलं होतं प्रोडक्शन 776. तर 776 मधनं 24 या ठिकाणी
0672111 तर जे आपलं प्रोडक्शन आलेलं आहे ते प्रोडक्शन आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे प्रोसेस बी अकाउंटला. जेव्हा आपण 1176 चे जेव्हा आपण पार्ट करू तर 2/3 पार्ट जो आहे तो आपल्याला ट्रान्सफर टू प्रोसेस सी ला करायचा आहे. आता 2/3 पार्ट जो आहे 1176 चे आपल्याला आधी 3 पार्ट करायचे. डिवायडेड बाय 3 जर केलं तर आपल्याला एक पार्ट मिळेल 392 चा. एक पार्ट मिळाला 392. हा 392 कुठे जाईल आहे ट्रान्सफर टू गोडाऊन. आणि दोन पार्ट जे आहे मल्टिप्लाय बाय 2 करा म्हणजे 2 पार्ट मिळेल. आणि जे 2 पार्ट आहे म्हणजे 2/3 पार्ट जो आहे 2/3 पार्ट होईल आहे याचा 784. हा जाईल आहे ट्रान्सफर टू प्रोसेस बी अकाउंट. आता याची अमाउंट आपल्याला प्राइस काढायची आहे. तर अमाउंट कशी मिळेल आधी आपल्याला प्रोसेस ए ची टोटल करायची. प्रोसेस ए च्या टोटल बेरजेमधनं जी क्रेडिटची आहे डेबिटच्या टोटल मधनं बेरजेमधनं आपल्याला क्रेडिटची बेरीज लेस करायची आहे. आणि उरलेली जी अमाउंट मिळेल आपल्याला त्या अमाउंटला आपल्याला याच पद्धतीने 2/3 आणि 1/3 मध्ये विभागायचं आहे. तर या ठिकाणी जेव्हा आपण टोटल करतो आहे आपल्याला याची टोटल मिळेल 6,25,200. 6,25,200. 6,25,200 मधनं 1,920 जर आपण लेस करतो आहे तर आपल्याला जी अमाउंट मिळेल त्या अमाउंटचे जर आपण 2/3 आणि 1/3 अशा पद्धतीने पार्ट करतो आहे तर आपल्याला 1/3 पार्ट मिळेल 2,07,760 आणि 2/3 पार्ट मिळेल 4,15,520. आता या ठिकाणी कॅल्क्युलेशन करण्यामध्ये आपला वेळ कमी पडतो आहे त्यामुळे कॅल्क्युलेशन तुम्हाला स्वतः करायचं आहे. डेबिटच्या बेरजेमधनं क्रेडिटची बेरीज 1920 लेस करायचं. जी रक्कम उरेल त्या रकमेला आपल्याला 3 ने भाग द्यायचा म्हणजे एक पार्ट आपल्याला मिळेल. आलेल्या पार्टला 2 ने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला 2/3 ची अमाउंट मिळेल. आणि अशी या प्रोसेस ए अकाउंटची आपल्याला टोटल होऊन जाईल 1,200 आणि 6,25,200 आणि प्रोसेस ए अकाउंट या ठिकाणी क्लोज होईल. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला स्वतः कॅल्क्युलेटरवर एकदा आधी करून बघायचं आहे. आता प्रोसेस बी कडे आपण जाऊया. प्रोसेस बी कडे जात असताना प्रोसेस ए मधनं या ठिकाणी मटेरियल ट्रान्सफर होईल. तर या ठिकाणी प्रोडक्शन किंवा मटेरियल सुद्धा घेऊ शकतो आपण. या ठिकाणी आपण लिहू ट्रान्सफर फ्रॉम प्रोसेस ए अकाउंट. ट्रान्सफर फ्रॉम प्रोसेस ए अकाउंट. आता प्रोसेस ए अकाउंट मध्ये या ठिकाणी किती 2/3 मटेरियल आलेलं आहे. तर 2/3 मटेरियल आहे या ठिकाणी 784. प्राइस किती आहे 4,15,520. 4,15,520. तर डेबिटला मटेरियल आलेलं आहे. प्रोसेस ए मधनं आलेलं मटेरियल घेतलं. मटेरियल इंट्रोड्यूस 216. त्यानंतर सर्व एक्सपेन्सेस आपण घेतले. आता या ज्या पद्धतीने आपण या ठिकाणी नॉर्मल लॉसचं कॅल्क्युलेशन केलं अगदी त्याच पद्धतीने यामध्ये सुद्धा नॉर्मल लॉसचं कॅल्क्युलेशन होईल. आता नॉर्मल लॉस बघा इथे किती येईल तर नॉर्मल लॉस प्रोसेस बी मध्ये सांगितलं आहे 3%. आता 3% कसे तर या ठिकाणी जे मटेरियल ए कडून आलेले आहे ते मटेरियल प्लस जे मटेरियल आपण इंट्रोड्यूस केलेले आहे ते मटेरियल अशा पद्धतीने या ठिकाणी 1000 क्विंटल्स मटेरियल इंट्रोड्यूस झालेलं आहे. त्याचे 3% आपल्याला काढायचे आहे. तर 3% नॉर्मल लॉस होता इथे 30 क्विंटल्स 3%. आणि हे जे याचं स्क्रॅप व्हॅल्यू आहे स्क्रॅप व्हॅल्यू ते सोल्ड केलेलं आहे ॲट दी रेट ₹150च्या हिशोबाने ते सोल्ड केलेलं आहे. या ठिकाणी आपण 30 मल्टिप्लाय बाय 150 करू शकतो. नॉर्मल लॉसच्या स्क्रॅपची या ठिकाणी सोल्ड व्हॅल्यू किंवा सेल्स व्हॅल्यू येईल 4,500. देन टोटल सेम त्याच पद्धतीने ए प्रोसेस बी चं सुद्धा बॅलन्सिंग
प्रोसेस बीचं बॅलन्सिंग करताना डेबिटची टोटल लेस क्रेडिटची टोटल. डेबिटची टोटल येत आहे, टोटल युनिट्स इंट्रोड्यूस आहे 1000 आणि याची बेरीज टोटल बेरीज येत आहे 6,05,120. 6,05,120. डेबिट यामधून लेस होईल 1000 मधनं 30 युनिट्स जर आपण लेस केलं तर आपल्याला 970 युनिट्स मिळेल. आता 970 युनिट्स पैकीचं जे प्रोडक्शन झालेलं आहे ते प्रोडक्शन आपल्याला अर्ध प्रोडक्शन जे आहे ते प्रोसेस बी ला ट्रान्सफर होईल. तर या ठिकाणी येईल ट्रान्सफर टू प्रोसेस बी आणि अर्ध जे आहे ते होईल ट्रान्सफर टू गोडाऊन. ट्रान्सफर टू गोडाऊन. हाफ जे आहे हाफ प्रोडक्शन प्रोसेस सी ला ट्रान्सफर होईल आणि हाफ प्रोडक्शन हे गोडाऊनला ट्रान्सफर होईल. तर या ठिकाणी 970 चे जर हाफ केला आपण तर या ठिकाणी 485 या ठिकाणी हाफ प्रोडक्शन ट्रान्सफर होईल आणि इथे सुद्धा अर्ध हाफ या ठिकाणी ट्रान्सफर होईल. आता ज्या पद्धतीने आपण हे केलं याची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट सुद्धा आपल्याला काढता येईल. टोटल डेबिट साइड 6,05,120 लेस करायचं आहे 4,500 आणि आपल्याला प्राइस मिळेल जी प्राइस मिळेल त्या प्राइसचे आपल्याला हाफ करायचे आहे. अर्ध जर केलं तर आपल्याला मिळेल 3,03,10 आणि दुसरं सुद्धा मिळेल 3,03,10. जी अमाऊंट आपल्याला बॅलन्सिंग फिगरने मिळेल त्याचे हाफ करायचं. अर्ध प्रोसेस सी ला ट्रान्सफर होईल तर अर्ध गोडाऊनला ट्रान्सफर होईल आणि याची टोटल जर आपण केली तर आपल्याला डेबिटची टोटल मिळेल 1000 आणि क्रेडिटची टोटल क्विंटल्स 1000 क्विंटल्स आणि क्रेडिटला 6,05,120. तर प्रोसेस बी अकाउंट या पद्धतीने क्लोज होऊन जाईल. आता जे प्रोडक्शन आपण प्रोसेस सी ला ट्रान्सफर केलेले आहे ते या ठिकाणी येईल प्रोडक्शन. या ठिकाणी लिहू आपण ट्रान्सफर फ्रॉम प्रोसेस बी. ट्रान्सफर फ्रॉम प्रोसेस बी. आता प्रोसेस सी मध्ये प्रोसेस बी मधून आलेलं जे आहे ते आहे 485 क्विंटल. 485 क्विंटल प्लस अमाऊंट आहे 3,130 आणि प्रोसेस सी मध्ये टोटल प्रोडक्शन जेवढं होईल आहे म्हणजे प्रोसेस बी मधून आलेलं प्रोडक्शन प्लस यामध्ये इंट्रोड्यूस केलेलं मटेरियल 115 क्विंटल्स अशी जेवढी टोटल होईल तर या ठिकाणी टोटल मटेरियल इंट्रोड्यूस आहे 600 चे आपल्याला नॉर्मल लॉस किती दिलेला आहे तर प्रोसेस सी मध्ये नॉर्मल लॉस होणार आहे 5%. तर या ठिकाणी क्रेडिट साइडला नॉर्मल लॉस 5%. आता 5% कशाची जे टोटल मटेरियल इंट्रोड्यूस आलेलं आहे प्रोसेस बी मधनं आलेलं आणि आपण इंट्रोड्यूस केलेलं असं टोटल जे आहे 600 या 600च्या 5% आपल्याला नॉर्मल लॉस घ्यायचा आहे. तर जर आपण या ठिकाणी नॉर्मल लॉस काढतो आहे तर 10% 60 आणि 5% आहे 30. तर 30 युनिट्स नॉर्मल लॉस आपला येईल. आता स्क्रॅप जे ॲज युजल ज्या पद्धतीने आपण प्रोसेस ए आणि प्रोसेस बी मध्ये स्क्रॅप सोल्ड केलं त्या पद्धतीने प्रोसेस सी मध्ये सुद्धा आपलं स्क्रॅप सोल्ड होईल. तर स्क्रॅप जे सोल्ड होणार आहे ते आहे ₹200 किंवा 200 पर क्विंटल. तर 30 क्विंटलचा लॉस आहे. 30 क्विंटल मल्टिप्लाय बाय 200 जर आपण केलं तर आपला 6,000 रुपीज या ठिकाणी फायदा होईल आहे, गेन होईल आहे. नॉर्मल लॉस स्क्रॅप जे नॉर्मल लॉस आहे त्याचं स्क्रॅप व्हॅल्यू स्क्रॅप सोल्ड केल्यानंतर आपल्याला फायदा झाला आहे 6,000 रुपीज जो की प्रोसेस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचं. आता प्रोसेस बी चं सुद्धा बॅलन्सिंग होईल. प्रोसेस सी चं सुद्धा बॅलन्सिंग होईल. यामध्ये प्रोसेस सी मध्ये मटेरियल इंट्रोड्यूस केलेलं आहे आपण 600 युनिट्स. त्यानंतर टोटल आपण करतो आहे तर प्रोसेस सी मध्ये टोटल होईल 3,90,750. 3,90,750 मधनं 6,000 जर आपण लेस केले
तर आपलं या ठिकाणी प्रोडक्शन जे ट्रान्सफर होईल आहे गोडाऊनला 3,84,750. या ठिकाणी प्रोडक्शन ट्रान्सफर होईल आहे गोडाऊनला, ट्रान्सफर टू गोडाऊन, ट्रान्सफर टू गोडाऊन. आता टोटल मटेरियल या ठिकाणी किती प्रोड्यूस झालेलं आहे, टोटल प्रोडक्शन किती झालेलं आहे, तर टोटल जे मटेरियल इंट्रोड्यूस होतं 600 युनिट्स, 600 क्विंटल्स, त्यामधनं 30चा नॉर्मल लॉस झालेला आहे. 30 नॉर्मल लॉस त्यामधून लेस करून घ्या, 570 आपलं फायनल प्रोडक्शन राहील प्रोसेस सी मध्ये. प्रोसेस सी मधनं पूर्ण प्रोडक्शन आपल्याला मिळेल 570 क्विंटल्स, ज्याची प्राइस राहील 3,84,750. आणि प्रोसेस सीचं सुद्धा बॅलन्सिंग होऊन जाईल. टोटल क्विंटल्स राहील 600 आणि याची टोटल राहील 3,90,750. आणि प्रोसेस सी अकाउंट जे आहे ते या ठिकाणी क्लोज होईल. जे प्रोडक्शन होतं ते 3 प्रोसेसमधून जाणार होतं. फर्स्ट प्रोसेसमध्ये आपलं प्रोडक्शन जे टोटल झालं होतं त्यापैकी 2/3 बी प्रोसेसला ट्रान्सफर केलं, तर 1/3 गोडाऊनला गेलं. जे 2/3 बी मध्ये ट्रान्सफर झालेलं आहे त्यावर पूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर त्यामध्ये जे प्रोडक्शन झालं त्यापैकी अर्ध प्रोसेस सी अकाउंटला ट्रान्सफर केले, तर अर्ध गोडाऊनला ट्रान्सफर केलं. आणि जे इथे ट्रान्सफर झालेलं आहे त्यावर पुन्हा प्रोसेस झाली, पुन्हा मटेरियल इंट्रोड्यूस झालं आणि या ठिकाणी फायनल प्रोडक्शन झालेलं आहे आपलं 570 युनिट्स, जे की गोडाऊनला ट्रान्सफर झाले. तर या क्वेश्चनमध्ये फक्त आपल्याला नवीन हे होतं की जे प्रोडक्शन झालेलं होतं ते अर्ध नेक्स्ट प्रोसेसला ट्रान्सफर करायचं आहे, तर अर्ध गोडाऊनला ट्रान्सफर करायचं आहे. या पद्धतीने हे प्रॉब्लेम नंबर 4 या ठिकाणी झालं. नेक्स्ट प्रॉब्लेममध्ये अजून आपण काही नवीन हे घेऊन नवीन प्रॉब्लेम घेऊया. तोपर्यंत धन्यवाद.